जागतिक आरोग्य संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इस्रायल हमास युद्ध हे 3 दिवसांसाठी थांबवण्यात आलंय। रॉयटर्सच्या वृत्तात ही बाब समोर आली आहे। रिपोर्ट्सनुसार इस्रायली लष्कर आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने 6,40,000 मुलांच्या पोलिओ लसीकरणासाठी 3 दिवसांचा युद्धविराम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। हूच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितलंय की हा विराम वेगवेगळ्या भागात 3 दिवसांसाठी असेल, जेणेकरून पॅलेस्टिनी मुलांसाठी लसीकरणाचा पहिला टप्पा करता येणार आहे। रशिया युक्रेन युद्ध थांबण्याचं नाव नाहीये, संपूर्ण जगाचं लक्ष या युद्धाकडे लागलंय। यातच आता रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला। जर पाश्चात्य देशांनी युक्रेनला रशियात हल्ले करण्यासाठी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली तर संकटाचा डोंगर कोसळू शकतो आणि जग तिसऱ्या महायुद्धाकडेही जाऊ शकतं। मॉस्कोमध्ये पत्रकारांसोबत बोलताना लाव्हरोव्ह म्हणाले, जर पाश्चात्य देशांनी युक्रेनला पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा रशियावर हल्ला करण्यासाठी परवानगी दिली तर ते आगीशी खेळल्यासारखं होईल। याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात। भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अवकाशात आहेत। बोईंगचं स्टारलायनर स्पेसक्राफ्ट त्यांना पृथ्वीवर घेऊन येण्यात अपयशी ठरलंय। बोईंगच्या प्रतिष्ठेला यामुळे धक्का बसलाय। बोईंग कंपनीसाठी आता एक चांगली बातमी आहे। बोईंग कंपनीला नायजेरियन सरकारकडून एक मोठी डील मिळाली आहे। नायजेरियाने बोईंग सोबत विमानांची देखभाल आणि सुरक्षेसंदर्भात करारावर स्वाक्षरी केली आहे। टेलिग्राम या मेसेजिंग ॲपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल डुरोव यांना 5 दशलक्ष युरो जामीन देऊन सोडवण्यात आले। मात्र त्यांना आठवड्यातून 2दा पोलिसांकडे हजेरी लावावी लागणार आहे। दुरावे यांच्यासह 6 आरोप असून त्याखाली त्यांची चौकशी केली जाणार आहे। तपासादरम्यान फ्रान्स सोडण्यास मनाई करण्यात आली आहे। चीन आणि तैवानमध्ये सातत्याने तणाव वाढतोय। बीजिंग आपल्या कृतीपासून परावृत्त होत नाहीये। पुन्हा एकदा चीनी सैन्याने तैवानच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केलाय, मात्र तैवानच्या लष्करानेही प्रत्युत्तर दिलंय। तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलंय की तैवानच्या सीमेजवळ चीनी विमाने, नौदलाची जहाजे दिसली आहेत। काल आणि आज 7 चीनी नौदलाची 2 जहाजे आणि 25 लष्करी विमाने तैवानभोवती उडताना दिसली आहेत। अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय। या भूकंपाचे हादरे हिंदुस्थानालाही जाणवलेत। दिल्ली, एनसीआर आणि राजस्थानच्या काही भागात भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरले। नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या म्हणण्यानुसार गुरुवारी सकाळी 11:26 वाजता काबूलच्या 277 किलोमीटर ईशान्येला 255 किलोमीटर खोलीवर 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवलाय। जपानमध्ये शानशान वादळाने मोठ्या प्रमाणावर विध्वंस केलाय। जोरदार वारा आणि पावसामुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्यात। यामध्ये आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला तर 100हून अधिक जखमी झालेत। धोका लक्षात घेता 50 लाखांहून अधिक लोकांना घरं सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलंय, कारण हे चक्रीवादळ ताशी 250 किलोमीटर वेगाने पुढे जाते। सरकारने धोक्याच्या भागात अलर्ट जारी केलाय। युरोपियन स्पेस एजन्सीचा साल्सा हा एक जुना सॅटेलाइट पृथ्वीच्या दिशेने वेगाने पुढे सरकत असून तो येत्या काही दिवसातच पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल। पृथ्वीच्या वातावरणाच्या संपर्कात येताच हा जुना सॅटेलाइट पेट घेईल। यामुळे हा एक पेटत्या गोळ्याप्रमाणे दिसेल। दरम्यान युरोपियन अंतराळ संस्था नियंत्रण प्रकारे हा सॅटेलाइट पृथ्वीवर आणण्याच्या तयारीत आहे। अंतराळात कचरा निर्माण होऊ नये यासाठी स्पेस एजन्सी हा जुना सॅटेलाइट पृथ्वीवर आणण्याच्या तयारीत आहे। भारताच्या विद्युत आस्थापनांची बांगलादेशावर 9,500 कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे। बांगलादेशातील शेख हसीना सरकारच्या उलथापालथीनंतर हे पैसे अडकलेत। अदानी वीज आस्थापनाचे सुमारे 6,700 कोटी रुपये बांगलादेशाने थकवलेत। सध्या भारतीय आस्थापने बांगलादेशाला उधारीवर वीज पुरवतायत। बांगलादेशमध्ये सध्या वातावरण फारच गंभीर आहे। शेख हसीना जरी देशातून बाहेर पडल्या असल्या तरी त्यांच्या अवामी लीग पार्टीचे नेते बांगलादेशमध्येच आहेत। बांगलादेशची जनता फार संतप्त असून अवामी लीग पार्टीचे नेते सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना घडतायत। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पार्टीचे नेते इशाक अली खान पन्ना यांचा कुजलेला मृतदेह मेघालय पोलिसांना बांगलादेशच्या हद्दीला लागून असलेल्या जैंतिया टेकडीवरील सुपारीच्या बागेत मिळालाय।
कोलकातामधील डॉक्टर तरुणीवर झालेला अत्याचार आणि हत्येच्या घटनेने देशभरात संताप व्यक्त केला जातोय। या घटनेनंतर पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर टीकेची झोड उठली असून सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने ममता सरकारचे वाभाडे काढले होते। अशातच आता या घटनेनंतर पश्चिम बंगाल सरकारने महिला सुरक्षेबाबत मोठं पाऊल उचललं असून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला 7 दिवसातच फाशी होण्याबाबतचे नवे विधेयक आणले जाणार आहे। पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पुढील 5 दिवस पासपोर्ट ऑनलाईन पोर्टलची सेवा देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे। या काळात नव्या अपॉइंटमेंट दिल्या जाणार असून तसेच आधी देण्यात आलेल्या अपॉइंटमेंट या रद्द केल्या जाणार आहेत। तसेच त्यांना पुढच्या तारखा दिल्या जाणार आहेत। पासपोर्ट सेवा पोर्टल तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी 29 ऑगस्ट पासून 2 सप्टेंबर रोजी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। मुस्लिमांचे विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी करणारा कायदा रद्द करणारे विधेयक विधानसभेत काल पारित करण्यात आले। महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री जोगेन मोहन यांनी 22 ऑगस्ट रोजी आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा 1935 आणि आसामचा अध्यादेश रद्द करण्यासाठी आसाम रद्दीकरण विधेयक 2024 सादर केलं होतं। क्रेडिट रेग्युलेटर सेबीकडून नवीन नोटीस बजावण्यात आल्यात। पेटीएमच्या IPO मध्ये सुरू असलेल्या अनियमिततेवर सेबीने ही नोटीस पाठवली आहे असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं। पेटीएमने या सर्व बातम्या फेटाळून लावल्या। या बातम्या धादांत खोट्या असून त्यात काहीही तथ्य नसल्याचं पेटीएमचं म्हणणं आहे। विम्बल्डन ग्रँडस्लॅम विजेते बार्बारो क्रेझिकोवा हिला अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम मधील महिला एकेरीच्या लढतीत पराभवाचा धक्का बसलाय। रोमेनियाच्या एलिना रूस हिच्याकडून तिला 6-4, 7-5 असा पराभवाचा सामना करावा लागलाय। झेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेझिकोवा हिने 2021 मध्ये फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावले होते। त्यानंतर यावर्षी तिला विम्बल्डन ग्रँडस्लॅम विजेतेपदावर मोहोर उमटवता आली, मात्र अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम मध्ये तिला आपली चमक दाखवता आली नाहीये।